ठीक आहे. आता आपण पाहायचं आहे ओपॅम्प ॲज अ सबस्ट्रॅक्टर. ओपॅम्प ॲज अ सबस्ट्रॅक्टर. आता आपण समिंग ॲम्प्लिफायर पाहिलं, सबस्ट्रॅक्टर आता ॲम्प्लिफायर बघायचं आहे. ओपॅम्प ॲज अ सबस्ट्रॅक्टर कसं काम करतो आहे, तर इकडे ओपॅम्प आहे. ओपॅम्पचा आपल्याला माहिती आहे एक सिम्बॉल असा ट्रायंग्युलर येतो. इकडे आउटपुट आहे, इकडे 2 इनपुट आहेत. हा रेजिस्टर फर्स्ट आहे, हा रेजिस्टर सेकंड आहे. इकडे RF रेजिस्टर आहे म्हणजे फीडबॅक रेजिस्टर आहे. हा F म्हणजे फीडबॅक आणि रेजिस्टर म्हणून R असं आपण घेतलेला आहे. हा आहे तुमचा पॉझिटिव्ह म्हणजेच नॉन इन्व्हर्टिंग टर्मिनल. नॉन इन्व्हर्टिंग म्हणजे काय, ज्याला जर का तुम्ही इनपुट दिला तर तो आहे असा ॲम्प्लिफाय होऊन पुढं जातो, त्याची साईन कुठेही चेंज होत नाही किंवा तो कुठलाही त्याचा वेवफॉर्म 180 डिग्रीमध्ये तो शिफ्ट करत नाही. हा करतो म्हणून याला काय बोलतो आपण, इन्व्हर्टर. इन्व्हर्टिंग टर्मिनल हा काय आहे, इन्व्हर्टिंग. हा आहे नॉन इन्व्हर्टिंग टर्मिनल ऑफ ऑपरेशनल ॲम्प्लिफायर. इकडे आहे आउटपुट, इकडे आहे व्होल्टेज 1 इनपुट, इकडे आहे व्होल्टेज 2 इनपुट. आता ह्या दोघांमध्ये, ह्या दोन इनपुटमध्ये इथे काय होणार आहे, इकडे सबस्ट्रॅक्शन होणार आहे म्हणजे वजाबाकी इथे होणार आहे. ह्या दोघांमध्ये कशी होते बघा. तर आता इथे पाहायचं आहे आपण, इकडे पहा. आता ह्याच्यामध्ये इकडे जर का तुम्ही पाहत असताना, हा आहे तुमचा मेन ऑपरेशनल ॲम्प्लिफायर. इथे आहे तुमचं इन्व्हर्टिंग, इथे आहे नॉन इन्व्हर्टिंग टर्मिनल, इकडे आहे आउटपुट. ठीक आहे, इकडे तुमचं आउटपुट भेटेल म्हणजे इकडे तुम्हाला आउटपुटला समजेल काय झालं आहे, ॲडिशन झाले का सबस्ट्रॅक्शन झाले, काय झाले ते आपल्याला इथे कळेल. इकडे आहे तुमचा हा पहिला इनपुट, हा आहे दुसरा इनपुट. याला मी घेतो V1, ह्याला घेतो V2. ठीक आहे, V1 आणि V2 हे दोन डिफरंट व्होल्टेजचे इनपुट्स आहेत. समजा V1ची व्हॅल्यू जर का मी घेतली 2 आणि V2ची व्हॅल्यू घेतली 4.6. किती घेतल्या, V2ची व्हॅल्यू घेतल्या 4.6 आणि V1ला घेतला आहे 2. आता ह्याच्यामध्ये काय होणार आहे, इकडे काय टाकायचं तुम्हाला, इकडे टाकायचं तुम्हाला फीडबॅक रेजिस्टर, ज्याला आपण बोलतो RF. F म्हणजे काय, फीडबॅक, आणि R म्हणजे काय, रेजिस्टर. आता इथे काय होणार आहे बघा. तर ह्याच्यामध्ये जर का तुम्ही नीट पाहिला तर तुम्हाला काय कळेल, सबस्ट्रॅक्शन करायचं आहे. सबस्ट्रॅक्शनचा फॉर्म्युला काय येईल, तर V0 म्हणजे V आउटपुट, ह्याला आउटपुट म्हणतात. V आउटपुट इज इक्वल टू काय येणार आहे, V2 - V1. हा तुमचा काय आहे, याचा फॉर्म्युला आहे कशाचा, सबस्ट्रॅक्टरचा. V2 - V1. आता मला सांगा V0 आउटपुट काय येणार आहे. इथे काय आहे, इथे तुम्ही एक रेजिस्टर टाकून याला काय करू शकता, इथे ग्राउंड करू शकता. हां, आता इथे काय होणार आहे, ह्याच्यामध्ये काय होईल, तर ह्याच्यामध्ये काय होणार आहे, तर इकडे V2ची व्हॅल्यू किती आहे, V2ची व्हॅल्यू आहे 4.6. V2ची व्हॅल्यू किती आहे 4.6 मायनस V1 किती आहे 2. 4.6 - 2 इथे करा. 4.6 - 2.0 म्हणजेच 2. 2.0 म्हणजेच 2. आता ह्याच्यामधनं ही गेल्यावरती काय राहणार आहे, 4मधनं 2 गेल्यानंतर काय राहणार आहे, म्हणजे इथे कुठेतरी 1.4 राहील तुमचं. 1 काय राहील, 4 राहील. 1.4मध्ये इथे जर का 6 मिळाला तर इथे 1 बनेल. 1 इकडे आला तर 1.4मधनं 2 गेले की 1.4 बनेल. 1.4 व्होल्टेज हे आलं तुमचं आउटपुट. कशाचं, या सबस्ट्रॅक्टरचं. हा आहे तुमचा ओपॅम्प ॲज अ सबस्ट्रॅक्टर. आता ह्याचा फॉर्म्युला जर का तुम्ही इकडे पाहिला तर हा कसा काढला, तर तुम्ही हे इथे घेऊन स्क्रीनशॉट घेऊन याचा पाहू शकता. आता ह्याच्या फॉर्म्युल्यामध्ये आत्ता पडण्याचं आपल्याला काही रिझन नाही, कारण की आपली एक्झाम आता उद्या सकाळी आहे आणि त्या एक्झामसाठी जर का तुम्ही आत्ता हे पाठ करत बसला तर जेवढं आहे तेवढं पण होणार नाही. त्यामुळं आता ह्याच्याकडे लक्ष देऊ नका. डायरेक्टली तुम्ही काय करा, डायग्राम काढा उद्या. ह्या डायग्राममध्ये V1 V2 हे दोन इनपुट आहेत. हा ऑपरेशनल ॲम्प्लिफायर आहे, इकडे फीडबॅक रेजिस्टर आहे, इकडे आउटपुट आहे. याच्या थ्रू आपण रेजिस्टरच्या थ्रू इकडे ग्राउंड केलेला आहे. आता ह्याच्यामध्ये काय होणार आहे, R1 R2 ह्या दोघांमध्ये सबस्ट्रॅक्शन होणार आहे इथे या दोन टर्मिनलला, म्हणजे वजाबाकी होणार आहे. V2 हा मॅक्झिमम असला पाहिजे ह्या केसमध्ये, म्हणजे नॉन इन्व्हर्टिंगला जो तुम्ही देणार आहात तो मॅक्झिमम असला पाहिजे. का असला पाहिजे मॅक्झिमम, जर का समजा ह्याची व्हॅल्यू जर का मी 2 धरली आणि ह्याची व्हॅल्यू जर का 4 धरली तर 2मधून 4 घालल्यावरती मायनसमध्ये आन्सर येणार ना. मायनसमध्ये आन्सर आपल्याला नको आहे, त्यामुळे हा ग्रेटर असला पाहिजे याच्यापेक्षा, म्हणजे हा V2 हा लार्जर असला पाहिजे ह्याच्यापेक्षा. ठीक आहे, याचा फॉर्म्युला इथे तुम्हाला बघायला मिळेल. काय आहे, V आउट इज इक्वल टू V2 - V1. इथे खालती बघा, दिस इक्वेशन shows that the output is difference of the two input. If V2 is greater than V1 then the output is positive, which is consistent that the greater input
is at non-inverting terminal. Similarly, if V1 is greater than V2, then the output is negative, which shows that the greater input is at inverting terminal. म्हणजे त्याने काय सांगितलं आहे की तुम्ही ज्या वेळेस इथे हा जो V2 असेल हा ग्रेटर असला पाहिजे, हा V2 ग्रेटर असला पाहिजे ह्याच्यापेक्षा. जर का तसं नाही झालं, V1 जर का ग्रेटर झाला तर तुमचं जे आउटपुट येणार ते मायनसमध्ये येईल. हा आहे तुमचा ओपॅम्प ॲज अ सबस्ट्रॅक्टर. उद्या जर का ओपॅम्प ॲज अ सबस्ट्रॅक्टर जर का विचारला तर ही डायग्राम काढायची. सबस्ट्रॅक्टर आणि ॲडरमध्ये एवढाच फरक आहे. सबस्ट्रॅक्टरमध्ये ह्या निगेटिव्हला एक इनपुट द्यायचं, पॉझिटिव्हला एक सेपरेट द्यायचं. ॲडरमध्ये काय आहे, ॲडरमध्ये ह्या निगेटिव्हला जो इनपुट आपण देणार आहे यालाच पुढे जाऊन दोन्ही इनपुट एकालाच कंबाईन करून दिलेले आहेत. दिसतं का, दोन्ही इनपुट एकालाच कंबाईन केले आहेत. ह्याला आपण काही दिलेलं नाही, ह्याला फक्त आपण इकडे ग्राउंड केलेलं आहे. पण इथे कसं आहे, इथे पाहिलात तर इकडे व्ही इन इथे पण दिलेला आहे आणि V2 इथे पण दिलेला आहे. त्यामुळे ह्या दोघांमध्ये काय होईल, सबस्ट्रॅक्शन होईल आणि इकडे काय होईल, इकडे ह्या दोघांची ॲडिशन होईल, त्याला याच्याशी कम्पेअर होईल आणि आउटपुट इकडे मिळेल. ठीक आहे, हे आहे तुमचं ॲडरचं सर्किट, हे आहे सबस्ट्रॅक्टरचं सर्किट.